मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। तर बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादी या संदर्भात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। स्वबळावर की युतीत लढायचं, जिल्हा पातळीवर निर्णय घ्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्याही सूचना। हेवे दावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या घेऊन विश्वासाने येतील। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीत घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या, संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानिया यांची अजित पवार यांच्यावर जोरदार टीका। तर राज्यावरील कर्जाचा उल्लेख करतानाही निशाणा। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरे यांनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगताप यांना वक्तव्य भोवलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे, संग्राम जगताप यांच्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी, सुळेंची प्रतिक्रिया। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती, ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीनचिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला। कोणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळनं पुण्याचं काम केलं, फडणवीसांकडून सवाल उपस्थित। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर। मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं। रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला। निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कोणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार, सुप्रिया सुळेंची माहिती। एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार, रवींद्र धंगेकरांची माहिती। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल। अजित पवार आमचे नेते, पण प्रशासन दादांचं कितपत ऐकतं? रवींद्र धंगेकरांकडून शंका उपस्थित। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यातील बैठकीत एकत्र उपस्थित राहणार। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। मामा राजवाडे अटकेत, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसाही अद्यापही फरार। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनाक्रोश मोर्चा। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीत सहभागी होणार। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ रॅली। बंजारी समाजाचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बीडनगर महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं जाणार। जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची माहिती। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। पेरूमधील पांटलोना अल्टा या ठिकाणी भीषण आग। फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीत 20 पेक्षा अधिक घरं जळून खाक। तालिबानच्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। पाकिस्तानच्या अनेक चौकी अफगाणिस्तानच्या ताब्यात। हल्ल्यात पाकिस्तानच्या सैन्याचं मोठं नुकसान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।